ओम शांती. ह्या वर्षी आपण गणपती बाप्पांसाठी आपल्या प्रेमळ पवित्र भावनांचा स्पर्श देऊन आपल्या स्वतःच्या हातांनी गणपती बाप्पांसाठी एक सुंदर अशी जास्वंदीची लोकरीची माळ बनवूया. ही आपण देव्हाऱ्याच्या पुढेही सजवू शकतो. इथे आपण स्लिप नोट घेऊन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आपण इथे आता 9 आधी आपल्याला 9 चेन घ्यायचं आहे आणि एक चेन एक्स्ट्रा घ्यायची आहे. एकूण 10 चेन घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आपण ही एक्स्ट्रा चेन याच्यासाठी घेतली आहे की आपल्याला एक चेन स्किप करावी लागते. ही चेन आपण स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपण वर्क करणार आहोत, काम करणार आहोत, तेव्हा आपले हे काउंटिंग बरोबर येणार. तर फर्स्ट आता आपण इथे आता वायर ॲड करणार आहोत. तर वायर ॲड करण्याच्या अगोदर आपण नेक्स्ट ही चेन स्किप करून नेक्स्ट चेनमधून आपण लोकर ओढून घ्यायची आपल्या साईडने सिंगल क्रोशासाठी. आता इथे आपण सिंगल क्रोशा करणार आहे, पण सिंगल क्रोशा कंप्लीट करण्याच्या अगोदर आपल्याला इथे वायर ॲड करायची. तर वायर ॲड करताना आपण आता ही जी वायर आहे तर ह्या वायरला ॲड करण्या अगोदर आपण थोडंसं तुम्ही तिला असं एक साईजमध्ये असं वाकवून पण घेऊ शकता किंवा स्ट्रेट करून मग नंतर वाकवलं तरी चालेल. आता मी इथे वाकवून घेते, थोडंसं लांब लांबच राहू द्यायचं आहे असं. आता हा जो सिंगल क्रोशा केला आहे ना इथे हा, तर ह्या दोन्ही लूपमधून आपल्याला हे थोडे सैल करायचे लूप. हे लूप थोडे सैल करून त्याच्यातून आपण वायर टाकायची आपली. ही वायर अशी टाकून घ्यायची आहे. ही वायर टाकली, दिसते वायर टाकून घेतली. आता असं मधोमध तारेच्या यायचं आहे आणि आपल्या हातात पुन्हा लोकर पकडून तार आणि ही आपली जी चेन आहे ते दोघांना पकडायचं आणि थोडंसं टाईट करून घ्यायचं आहे ह्या सिंगल क्रोशाला. आता हा जो आपण इनकम्प्लीट सिंगल क्रोशा ठेवला होता तो आता कंप्लीट करून घेऊ. आता हा सिंगल क्रोशा पूर्ण झाला आहे. आता हा पहिला सिंगल क्रोशा काउंट झाला आहे. पहिला सिंगल क्रोशेमध्येच आपल्याला तार अटकवायची आहे. आता नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा दुसरा सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. आता हा दुसरा सिंगल क्रोशा आहे. दुसरा सिंगल क्रोशा आहे. मग आता नेक्स्ट आपल्याला हाफ डबल क्रोशा करण्यासाठी हुकवरती लूप घेतला, नेक्स्ट स्टिचमधून हुक पास केला आणि ह्या तिन्ही लूपमधून लोकर ओढून घ्यायची. हा पहिला हाफ डबल क्रोशा. आता दुसरा हाफ डबल क्रोशा करू आपण. पुढच्या स्टिचवरती हाफ डबल क्रोशा केला आपण दुसरा. असं हळूहळू आपण ही टायर वाकून घ्यायची आणि ह्या जे वर्क झाले त्याला आपल्या साईडनी खालच्या साईडने असं थोडंसं ओढत जायचं. आता पुढचे 3 स्टिचेसवरती आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. मग पहिला डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती करू. हा पहिला डबल क्रोशा. पहिल्या डबल क्रोशावरती पहिल्या 2 लूपमधून आपण हुक काढला, नंतर लास्टच्या 2 लूपमधून हुक काढून घेतला. हा आपला डबल क्रोशा झाला. हा पहिला डबल क्रोशा. नेक्स्ट स्टिचवरती दुसरा डबल क्रोशा. तिसऱ्या स्टिचवरती तिसरा डबल क्रोशा. आता हे 3 डबल क्रोशे झाले. आता हा जो आपला पुढचा स्टिच आहे तिथे आपल्याला एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे. एका स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे म्हणजे एक सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे करायचे आहे. आता आपले हे सेम स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे झाले. आता इथे लास्टला आपण लास्ट चेनमध्ये आपण 5 डबल क्रोशे करणार आहोत. पहिला डबल क्रोशा झाला. सेम लास्ट स्टिचमध्ये सेम ठिकाणी 5 डबल क्रोशे. दुसरा
तिसरा. आता पुन्हा याला आपण थोडंसं खाली ओढूया आणि लोकर थोडीशी तार थोडी जवळ करून घ्यायची. आता आपले किती 3 डबल क्रोशे एकाच ठिकाणी झाले. आता चौथा डबल क्रोशा पण त्याच ठिकाणी टाकायचा आहे, करायचा आहे. 5वा डबल क्रोशा पण सेम ठिकाणी, सेम स्टिचमध्ये. आता हे 5 डबल क्रोशे आपले एकाच लास्ट स्टिचमध्ये कंप्लीट झाले आहे. थोडंसं आपण याला वाकून घ्यायचं, हळूहळू वायर वाकून घ्यायची, खाली ओढून घ्यायचं. आता इथे तुम्हाला जे सांगणार आहे ती लक्षात ठेवा. जे आपण पहिले जे स्टिच केले आहेत, 2 सिंगल क्रोशे, 2 हाफ डबल क्रोशे, 3 डबल क्रोशे आणि एका स्टिचमध्ये सेम ठिकाणी 2 डबल क्रोशे आणि लास्टला 5 डबल क्रोशे लास्ट स्टिचमध्ये सेम ठिकाणी टाकले आहे. तर इथे हा जो आपला जो लास्ट आहे, हा जो 5 डबल क्रोशे ज्या लास्ट चेनमध्ये केल्या त्याच्या खालच्या चेनमध्ये इथे आपल्याला समोरासमोर 2 डबल क्रोशे येऊ द्यायचे. प्रत्येक स्टिच समोरासमोर येईल, इथे सेम येईल. इथे 2 डबल क्रोशे सेम ठिकाणी येतील. इथे 1 2 3 डबल क्रोशे सेम समोरासमोर आणि 2 हाफ डबल क्रोशे सेम समोरासमोर, 2 सिंगल क्रोशे समोरासमोर. असा सेम पॅटर्न हा इकडचा जो आहे सिंगल क्रोशापासून तर हा डबल क्रोशापर्यंत आपण जो केला आहे तो सेम अपोजिट साईडला येईल, समोरच्या बाजूला येईल. फक्त लास्टला 5 डबल क्रोशे सेम ठिकाणी. ती थोडी तार आपण अशी दुमडून घ्यायची आणि हा जो आपला उरलेला दोरा आहे त्याला आपण हाईड करायचं आहे. आपण जे पण वर्क करू ह्या तारेला आणि दोऱ्याला हाईड करत जायचं आहे. तर आता आपण हा जो 2 डबल क्रोशे केले त्याच्यासमोरच 2 डबल क्रोशे करायचे आहेत. पहिला डबल क्रोशा, सेम ठिकाणी परत दुसरा डबल क्रोशा. आता हे झाले. आता नेक्स्ट स्टिचवरती एक डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवरती दुसरा डबल क्रोशा, नेक्स्ट स्टिचवरती तिसरा डबल क्रोशा, आता नेक्स्ट 2 स्टिचेसवरती हाफ डबल क्रोशा. पहिला हाफ डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती, दुसरा हाफ डबल क्रोशा नेक्स्ट स्टिचवरती. आता 2 स्टिच उरले आहे. इथे आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा. तुम्हाला जर इथे तार अडथळत असेल तर तुम्ही याला दाबून थोडंसं आपल्या साईडने ट्विस्ट करू शकता आणि इथे पकडून मग आपण वर्क करू शकतो. आता हा लास्ट सिंगल क्रोशा. आता हे तार आपण सरळ करूया. इथे आपल्याला हा जो स्टार्टिंगमध्ये आपण जिथे सिंगल क्रोशा केला होता, हा जो सिंगल क्रोशा होता हा स्टार्टिंगचा, तिथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. लास्ट स्टार्टिंगच्या स्टिचमध्ये आपण जिथून स्टार्ट केलं तिथे आपण स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता ही स्लिप स्टिच जिथे घेतली तिथेच एक सिंगल क्रोशा करायचा आहे आपल्याला. तिथेच एक सिंगल क्रोशा केला, तिथे सिंगल क्रोशा केला. आता नेक्स्ट स्टिचवरती पण एक सिंगल क्रोशा. हे परत वायर आपल्या ह्या साईडनी दुमडून घ्यायची आहे, वाकून घ्यायची. 2 सिंगल क्रोशे झाले. तिसरा सिंगल क्रोशा, चौथा सिंगल क्रोशा, 5वा सिंगल क्रोशा आणि 6वा सिंगल क्रोशा. म्हणजे आपण 6 स्टिचवरती 6 चेन्सवरती वेगवेगळे 6 सिंगल क्रोशे केले आहे. आता पुढे स्टेप बदलणार आहे.
एक तुम्ही जर इथे स्टिच मार्क लावून घेतलं, मी तुम्हाला स्टिच मार्क लावून दाखवते. आता आपले हे 6 सिंगल क्रोशे झाले आहेत ना. आता आपल्याला इथे पण आपले 6 सिंगल क्रोशे मोजून घ्यायचे. 1 2 3 4 5 6. आता हे 6 सिंगल क्रोशे मोजल्यानंतर तिथे टिच मार्क लावायची. खालून मोजायचे 1 2 3 1 1 2 3 4 5 6. 6व्या ठिकाणी आपण स्टिच मार्क 6व्या चेनवरती स्टिच मार्क लावून घ्यायचं आहे. आता इथे तर आपले 6 झालेच आहे, म्हणून इथे स्टिच मार्क लावायची गरज नाही आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट वर्क करायचं. इथे आपण 6 सिंगल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचवरती एक सिंगल क्रोशा करायचा आहे. ही वायर आपण थोडीशी खाली वाकून घेऊ. 7व्या स्टिचवरती इथे आपल्याला एक सिंगल क्रोशा केला. आता इथे 2 चेन करायचे आपल्याला, 1 2. मग आता आपण जिथे सिंगल क्रोशा घेतला होता तिथे सेम ठिकाणीच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे. पहिला सिंगल क्रोशा जिथे केला तिथेच आपल्याला दुसरा पण सिंगल क्रोशा करायचा आहे. सिंगल क्रोशा आणि इथे आपण 2 चेन घेतल्या आणि मग त्याच्यानंतर पुन्हा सिंगल क्रोशा सेम ठिकाणी टाकला. आता नेक्स्ट स्टिचवरती आपल्याला पुन्हा सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे आणि मग 2 चेन घ्यायच्या आहे, 1 2. सेम ठिकाणी सिंगल क्रोशा करायचा आहे. सेम रिपीट आपल्याला करायचं आहे. पुढे पण एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे आणि 2 चेन घेऊन त्याच ठिकाणी सेम स्टिचमध्ये सिंगल क्रोशा करायचा आहे आणि नेक्स्ट पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आता संपूर्ण आपल्याला ही जे स्टिच मार्क लावले त्याच्या आधीचा जो स्टिच आहे तिथपर्यंत आपल्याला हे वर्क पुन्हा रिपीट तसंच करायचं. म्हणजे एक सिंगल क्रोशा, 2 चेन, सेम ठिकाणी सिंगल क्रोशा. मग नेक्स्ट सेम पॅटर्न तसंच आपल्याला रिपीट करत जायचं आहे इथपर्यंत जिथे स्टिच मार्क लावला आहे त्याच्या अगोदर. आता आपण हे वर्क कंप्लीट करून घेतले इथून इथपर्यंत. तर इथे आपण बघा किती काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा 11. तर 11 म्हणजे 11 हे फ्रिल तयार झाले. 11. आता आपण हा स्टिच मार्क काढून टाकूया. स्टिच मार्क काढल्यानंतर पुढे या स्टिच मार्क लावला तर तिथे आपल्याला एक सिंगल क्रोशा घ्यायचा आहे. आता हा सिंगल क्रोशा घेतला, पुढे दुसरा सिंगल क्रोशा, असे आपण 6 सिंगल क्रोशे कंप्लीट करून घेऊया. आता आपले हे 6 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले. आता आपण ही जी वायर होती जी आपण वाकवली होती तिला आपण स्ट्रेट करून घ्यायची. हिला थोडंसं असं आपल्या डिस्टन्स वाढून घ्यायचं आहे दोन्ही तारेतला. आता सिंगल क्रोशे आपले 6 झाल्यानंतर आपल्याला इथे खालचा जो सिंगल क्रोशा आहे इथे हा 2 मधला गॅप आहे त्याच्यातला, तिथे आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आणि हा जो लास्ट चेन आहे ही इथे लास्ट चेनीमध्ये आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. आता स्लिप स्टिच घेतली. आता हा लूप आहे याला मोठा करून घ्यायचा आहे आणि इथे वायर आपण दाबून घ्यायची आणि ह्या लूपला आपण वरतून टाकायचं आहे, वायरीच्या वरतून घ्यायचं आहे आणि मागून हा लोकरीचा धागा आहे तो खेचून घ्यायचा आहे. असं टाईट करून घ्यायचं आहे. टाईट झाला व्यवस्थित पाकळी आपण शेप करून घ्यायचे. पाकळींना व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपण हा धागा ओढून घेतला आहे. जर मागे लोकर अशी उरलेली असेल वगैरे तर तिला कट करून घ्यायचं आहे, फिनिशिंग करून घ्यायची आहे.
आता आपण ही जी दांडी आहे तारेची, तिला आपण थोडंसं लाल कलरच्या दोऱ्याने गुंडाळून घ्यायचं आहे लोकरीच्या. आता थोडं ह्या तारेला आपण असं प्रेस करून घ्यायचं आपल्या साईडने आणि इथे थोडीशी अशी गाठ मारून घ्यायची. आता पुन्हा थोडा एक वेढा घेऊन असं तारेच्या दोन्ही भागातून लोकरीला खाली घेऊन आपण तार दाबायची आणि तारेला थोडंसं पीळ पाडायचं आहे. असं झाल्यानंतर आपण लोकर कट करून घेऊया. आता इथे आपण लोकर कट करून घ्यायची. आता हे जे काही आहे लोकरीचे जे उरलेले धागे असतात त्यांना आपण असं कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे पण आपल्याला जर इथे पण धागा उरलेला असेल त्यालाही कट करून घ्यायचं. ही झाली आपली जास्वंदीच्या फुलाची पाकळी रेडी झाली. आता ह्या पाकळीला आपण मोजून घेऊया. असा हा टेप आहे. तर आपण ह्या पाकळीला मोजल्यानंतर इथून तर इथपर्यंत ही 2 इंचाची पाकळी आपली तयार झाली. पूर्ण जर तारेपर्यंत मोजली तर ही 2.5 हे बघा, इथून आपली इथपर्यंत जिथे आपण स्टॉप केलं होतं तिथपर्यंत 2 इंच पाकळी आहे आणि इथून खाली 2.5. म्हणजे आपलं एकूण फूल हे 2.5 इंचाचं आहे आणि जे मेन आहे ते 2.5 इंचाचं आणि जो आपण जिथे स्टॉप केला आहे पाकळीला ते 2 इंचाचे. आता ही आपली जास्वंदीच्या लहान फुलाची पाकळी रेडी झाली आहे. अशा इथे मी एकूण 5 पाकळ्या बनवून घेतल्या. 1 2 3 4 5 ह्या 5 पाकळ्या बनवून घेतल्या आहे मी. आता आपण नेक्स्ट बूड बनवूया हिरव्या कलरचं. इथे आपल्याला जास्वंदीच्या फुलाचा जो सेपल आहे म्हणजे बूड आहे फुलाचं ते बनवण्यासाठी हिरव्या कलरची लोकर, 1.75 mm हुक आणि स्टिच मार्क वापरले. तर आता आपल्याला इथे मॅजिक रिंग बनवायची. अगोदर मधल्या बोटावरती आपण लोकर गुंडाळून घ्यायची आहे. हुक पास करून लोकर आपल्या साईडने ओढून आणि मग आपण त्याला स्लिप नॉटने पॅक करून घ्यायचे. आता ही आपली मॅजिक रिंगमध्ये आपण स्लिप नॉटने पॅक केलं ह्या रिंगला. आता आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. तर हुक आपण रिंगच्या सर्कलच्या बाहेर पास करून आपल्या साईडने लोकर ओढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला दोन्ही लूपचा एकच बनवायची लूप, एकच लूपमध्ये आपण कन्वर्ट केले. तर हा झाला सिंगल क्रोशा. तर आता हा सिंगल क्रोशा झाला आहे. आता आपण दुसरा सिंगल क्रोशा करूया. तिसरा सिंगल क्रोशा. असे एकूण आपण 6 सिंगल क्रोशे करून घेऊ. आता हे आपले मॅजिक रिंगमध्ये 6 सिंगल क्रोशे बनवून झाले. आता हा जो लोकरीचा आपला जो शेवटचा धागा आहे याला आपण ओढून घ्यायचा आहे फिट करण्यासाठी. थोडंसं अजून आपण टाईट करून घेऊ. झाली टाईट. आता जिथे आपण स्टार्ट केलं होतं ह्या ठिकाणी हा जो पहिला सिंगल क्रोशा आहे इथे आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्टार्टिंगला आपल्याला इथे अवघड जातं, तिथे आपण व्यवस्थित लूपचे दोन्ही भाग सुईवर येतील असं बघून आपण सुई टाकायची आहे आणि आपण लोकर आपल्या साईडने ओढून घ्यायची आणि ह्या दोन्ही लूपचा एक लूप बनवून घ्यायचा आहे. आता हा झाला आपला स्लिप नॉटला आपण कंप्लीट करून घेतला आणि हा सर्कल आपण स्लिप नॉटने बांधून घेतला आहे, पूर्ण करून घेतला आहे. तर आता 1 चेन घ्यायची आपल्याला. 1 चेन घेतली. आता जिथे स्लिप स्टिच घेतली आपण स्लिप स्टिचच्या तिथेच आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा पहिले
सेम ठिकाणी दुसरा सिंगल क्रोशा, असे आपल्याला 2 सिंगल क्रोशे एकाच ठिकाणी करायचे. आता नेक्स्ट पण आपल्याला दुसऱ्या स्टिचवरती 2 सिंगल क्रोशे करायचे. असं प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे सेम ठिकाणी करायचे. नेक्स्ट स्टिचवरती पण 2 सिंगल क्रोशे. आता असं पूर्ण हे सर्कल आपलं 12 सिंगल क्रोशाचं पूर्ण होईल. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2-2 सिंगल क्रोशे एकाच ठिकाणी करणार आहोत. आता हे आपले 12 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले आहेत. काउंट केलं तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. आता हा जो स्टार्टिंगचा सिंगल क्रोशा आहे त्याच्यात हुक पास करायचा आहे आणि स्लीप स्टिच घेऊन आपल्याला सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता हे आपले 12 सिंगल क्रोशे झाले. प्रत्येक स्टिचमध्ये आपण 2-2 घेतला ना. आता वरती चेन घ्यायची तिसऱ्या रोमध्ये, पहिला दुसरा तिसऱ्या. आता तिसरा जो रो आहे, तिसरी जी लाईन आहे तिथे 1 चेन घेऊन आपण सेम ठिकाणी एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे. आता प्रत्येक स्टिचवरती एकच सिंगल क्रोशा करायचा आहे. आता पहिला सिंगल क्रोशा झाला. आता दुसऱ्या स्टिचमध्ये दुसरा सिंगल क्रोशा, तिसऱ्या स्टिचमध्ये तिसरा सिंगल क्रोशा, असे टोटल 12 सिंगल क्रोशे आपल्याला पूर्ण करून घ्यायचे. आता हे 12 सिंगल क्रोशे कंप्लीट झाले. जिथे स्टार्ट केलं होतं पुन्हा तिथे हुक पास करायचं आहे आणि स्लिप स्टिचने आपल्याला ही लाईन, हा सर्कल कंप्लीट करून घ्यायचा आहे. पुन्हा 1 चेन घेऊन आपण सेम ठिकाणी एक सिंगल क्रोशा करायचा आहे आणि नेक्स्ट स्टिचवरती पुन्हा आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे दुसरा. असे पुन्हा आपल्याला 12 सिंगल क्रोशे करायचे. असं थोडंसं मध्ये आपण असं वळवून घ्यायचं आहे, असं टोपलीसारखं असा आकार दिसेल. तर आता आपण ही पहिली दुसरी तिसरी, आता हा जो सिंगल क्रोशेची ही जी लाईन स्टार्ट होणार आहे, अजून ही एक लाईन आणि अजून 2 लाईनी, अशा आपल्याला 2 सिंगल क्रोशेच्या लाईनी करायच्या आहेत. एकाच लाईनीमध्ये 12 सिंगल क्रोशे, दुसऱ्या लाईनीत पण 12 सिंगल क्रोशे, अशा आपण 2 लाईन करू. आता ही लाईन कंप्लीट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. आता ही आपली लाईन कंप्लीट झाली. आता आपण जिथे स्टार्ट केलं तिथेच आपल्याला स्लिप स्टिच घ्यायची आहे. स्लिप स्टिच घेऊन आपण लाईन कंप्लीट करायची. आता ही वरच्या लाईनीला पण आपण 12 सिंगल क्रोशे करायचे आहेत. आता ही लाईन आपण 12 सिंगल क्रोशेने कंप्लीट करून घेऊया. आता आपण इथे पण आपण स्लिप स्टिच करायची आहे. स्टार्टिंग चेनमध्ये आपण हुक पास करून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आपला हा जो शेप तयार झाला आहे खालचा बुडाचा, 1 2 3 4 5. आता ह्या 5 लाईनी कंप्लीट झाल्या. आता ही लास्ट लाईनला आपल्याला पाकळ्या बनवायच्या आहे बुडाच्या. तर पहिले आपल्याला 1 2 3 4 म्हणजे 4 चेनी आपल्याला घ्यायच्या इथे. आता 1 चेन स्किप करायची आहे आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये डबल क्रोशा, सिंगल क्रोशा, हाफ डबल क्रोशा, डबल क्रोशा. आता आपल्याला इथे 1 चेन स्किप करायची. ही चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला इथे हुक पास करून लोकर ओढून घ्यायची आहे आणि स्लिप स्टिच करायची. इथे ही स्लिप स्टिच झाली. आता इथे पुन्हा 4 चेन घ्यायचे आहे. 1 2 3 4 चेन घेतल्या. आता पुन्हा 1 चेन स्किप आणि नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशा करायचा आहे
नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हाफ डबल क्रोशा करायचा आहे. नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला डबल क्रोशा करायचा आहे. आता ही पाकळी आपल्याला 1 चेन स्किप करून ही 1 चेन स्किप करायची आहे आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये नेक्स्ट चेनमध्ये आपल्याला हुक पास करून लोकर ओढून स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. स्लिप स्टिच झाली. पुन्हा 1 2 3 4. आता पूर्ण इथे लास्टपर्यंत आपल्याला अशा पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा एकूण 6 पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर आपण त्या कंप्लीट करून घेऊ. आता ही लास्ट पाकळी आपली तयार झाली आहे. आता 1 चेन स्किप करून नेक्स्ट चेनमध्ये आपण स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आता इथे 1 चेन घेऊन आपण लोकर कट करून घ्यायची आहे. आता ही लोकर आपण कट करून घेतली. आता आपल्याला हाईड करून घ्यायची या लोकरीला. असा बाहेरच्या साईडने, इथून बाहेरच्या साईडने आपण हुकमध्ये टाकायचं आणि लोकर खालच्या साईडने घेऊन आपल्या साईडने ओढून घ्यायची. आता पुन्हा टर्न करून त्याच्या खालून आपण दुसऱ्या साईडने हुक पास करायचा आहे वरच्या साईडला आणि हा जो वरती आलेला लोकरीचा धागा तो आपण मधल्या साईडला ओढून घ्यायचा आहे आणि यांना आपण असं मध्ये खाली घालून द्यायचं. जर हा सर्कल जास्त ओपन असेल तर तुम्ही हे असं आपण ओपन करून घ्यायचं. आता आपल्याला हे फूल चिटकवायचं आहे म्हणून आपण इथे फिट करू शकतो. इथे आपल्याला ह्या मॅजिक रिंगला आपण फिट करून टाकायचं आहे. कारण इथे आपण दांडी घेणार नाही आहे, कारण इथे मी तुम्हाला हार बनवून दाखवणार आहे जास्वंदीच्या फुलांचा, म्हणून इथे आपल्याला दांडी बनवायची गरज पडत नाही. फक्त आपल्याला इथे बूडच बनवावं लागणार आहे. तर हे आपलं बूड झालं आहे. आता ह्या बाकीच्या लोकरीला मोठी असेल तर तुम्ही लोकर कट करू शकता, नाही तर तुम्ही याच्यामध्येच आपण ॲडजस्ट करून घ्यायचे, लपवून द्यायची. तर हे आपलं बूड तयार झालं आहे लोकरीचं. हे बूड आपलं असं पद्धतीने तयार झालं आहे. आता इथे आपल्याला जास्वंदीच्या फुलाची पराकर आणि दांडी बनवायची आहे. त्याच्यासाठी आपण जेवढी पाकळीसाठी आपण तार घेतली होती वायर, तेवढंच घ्यायचं आहे. फक्त आपल्याला इथे 2 इंच, आता आपल्याला इथे 1.5 इंच फक्त आपल्याला खाली वाकवायचं आहे. 1.5 इंच असं खाली वाकून घ्यायची आपल्याला तार. थोडंसं कमी झाली तरी चालेल, एवढी साधारण एवढ्या साईजची, म्हणजे आपल्याला हाईट, पराक्कनची हाईट आपल्याला देण्यासाठी आपण 1.5 इंच खाली दुमडल्या. आता त्याच्यासाठी आपण लाल कलरचे जे पराक्कन आहे त्याच्यासाठी आपण 2 इंच दोरा कापून घेऊया. आता हा 2 इंचचा दोरा आहे, त्याला आपण कट करूया. थोडासा लहान मोठा झाला तरी चालेल. तर ह्या सिक्वेन्समध्ये आपण असे आपण पार्ट, आपल्याला 6 पार्ट बनवायचे आहे. इथे मी हे 5च पार्ट बनवले. तुम्हाला 6 घ्यायचे तर तुम्ही 6 घेऊ शकता. 1 2 3 4 5. आता यांना एका लाईनीत असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यांचा जो मधला भाग आहे, हा जो मधला भाग आहे त्याला मध्ये असं फोल्ड करायचं आहे, असं येईल. तर आपण जी तार घेतली आहे, ह्या तारेला असं खालून वरती ह्या लोकरीला वरच्या साईडने घ्यायचं आहे. खाली ही अशी जी तार आहे तिला दुमडून घ्यायचं आहे इथे व्यवस्थित, ह्या पद्धतीने असं. दोऱ्यांची साईज व्यवस्थित करून घ्यायची लोकरीची. आता याला थोडंसं व्यवस्थित पॅक करायचं आहे. इथे याचं जे तोंड आहे व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. त्याला थोडंसं असं आपण पिळून घ्यायचं आहे या तारेला असं व्यवस्थित. आणि तुमच्याकडे पकड असेल तर पकडीने तुम्ही इथे पॅक करू शकता. इथे
मी हे पॅक करून घेते, तुम्ही पण इथे पॅक करून घ्यायचे. आता हे असं आपलं पॅक झाले. तर इथे आपण पुन्हा एक लाल दोऱ्याने, लाल लोकरीने इथे आपण असं व्यवस्थित खाली हा लोकरीचा धागा थोडा सोडून आपल्याला या पार्टला थोडंसं असं गुंडाळायचं आहे लोकरीच्या दोऱ्याने. व्यवस्थित टाईट गुंडाळत जायचं आहे खाली, खालपर्यंत आपण थोडंसं गुंडाळून घेणार आहोत. आता इथे गुंडाळल्यानंतर थोडंसं आपण हा जो तारीचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला असं गुंडाळत यायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे झालं. असं गुंडाळल्यानंतर आता आपण पिवळ्या कलरचे पराक्कन घेऊया. इथे पण पिवळा कलर हा लोकरीचा आपण 2 इंच घ्यायचा आहे. असे आपल्याला 5 किंवा 6 कट करून घ्यायचे. या मापातच आपल्याला कट करत जायचे. असे मी 6 करून घेते. आता हे आपल्या 6 दोरे आपण असे कापून घेतले. त्याच्यामध्ये आपल्याला याला असा शेप द्यायचा, असा पाकळीला शेप देऊन द्यायचा या. आता आपण इथे ह्या अशा पद्धतीने आपण असं हातात बोटात पकडून घेतले. आता हा जो पार्ट आहे याला कंप्लीट करण्यासाठी ही जी तार आहे आपण ज्याला दुमडलं होतं असं ह्या तारेला खोलून घ्यायचं आहे थोडंसं. आता ह्या तारेच्या इथे आपल्याला बरोबर असं पसरून घ्यायचं आहे यांना, ह्या पिवळ्या कलरच्या पराक्कनला असं पसरून घ्यायचं आहे आणि एक वेढा आपल्याला रेड कलरचा मारून घ्यायचा, व्यवस्थित पॅक करायचं आहे. आता इथे खाली व्यवस्थित पकडून घ्यायचं आणि पॅक करायचं आहे खाली असं व्यवस्थित स्ट्रेट करून घ्यायची ही लाईन. आता इथे आपण पहिले पिवळ्या कलरच्या लोकरने इथे गुंडाळून घेऊया. त्याला थोडंसं खाली सोडून घ्यायचा दोरा लोकरीचा आणि याला आपण थोडंसं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित गुंडाळायचं. थोडं थोडं गुंडाळत खाली यायचं. गुंडाळत थोडं खाली यायचं आहे. थोडंसं हा इथला भाग आहे त्याला थोडंसं जाड ठेवायचं आहे. खाली हळूहळू बारीक करत यायचं आहे, पातळ करत यायचं आहे त्याला. असं व्यवस्थित पातळ केलं. आता इथे ही लोकर कट करून घ्यायची. आता नेक्स्ट आपल्याला रेड कलरची लोकर आहे ना त्याच्यानेच आपल्याला गुंडाळायचं आहे. इथून खाली आपल्याला लाल कलरच्या लोकरीने गुंडाळता यायचं आहे. थोडंसं वरतून घेऊया आपण. असं खाली गुंडाळत जायचं आहे आपल्याला. थोडासा हा पराक्कन आपण जाड पण ठेवू शकतो, म्हणजे पराक्कनची दांडी आपण जाडी पण ठेवू शकतो किंवा थोडी बारीक पण ठेवू शकतो, हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. हे असं आपण इथपर्यंत कंप्लीट करू. आता इथे गुंडाळल्यानंतर आपण एक नॉट मारून घेऊया इथे आणि आपण ही वायर अशी तात्पुरती फोल्ड करून लोकर कट करून घ्यायची आहे. असं राहू द्यायचं आहे. ओके. आता हे जे पराक्कन आहेत ते एका लेवलला करायचे, व्यवस्थित त्यांना कट करून घ्यायचं असं. हे असे एकसारखे व्यवस्थित एका शेपमध्ये करायचे.
ह्या पद्धतीने आपलं पराक्कण तयार झालं आहे. तर इथे मी ह्या सर्व पाकळ्या, बूड आणि पराक्कण तयार करून घेतलं आहे. एक फूल पण रेडी आहे. तर इथे आपल्याला आता हा जो दिवा आहे आपला, ही जी मेणबत्ती आहे, याच्यावरती आपल्याला ह्या फुलाच्या हे जे बूर दिसत आहे बारीक बारीक अशी, हे साईडला जे असे बूर असतात त्यांना आपल्याला जाळून घ्यायचं असतं. असं व्यवस्थित आपण एकदम वरच्या दिशेने पकडायचं आहे, जास्त वरतून पकडायचं आहे ह्या पाकळीला आणि आपण व्यवस्थित यांना, ह्या बुरांना आपण जाळून घ्यायचं आहे. असं पान आपलं एकदम फिनिशिंगमध्ये रेडी झालेलं दिसेल. आता हे जे बूड आहे याला पण आपण व्यवस्थित वरच्या दिशेने व्यवस्थित त्याचे बूर व्यवस्थित जाळून घ्यायचे आहे. हे असं आपण झाल्यानंतर आता इथे मी आधीच सर्व पाकळ्या व्यवस्थित फिनिशिंगमध्ये त्यांचे बूर बर्न करून घेतले, जाळून घेतले. आता आपण ह्या पाकळ्या, प्रत्येक पाकळी आपण एकमेकांना जॉईन करणार आहे. आता आपण याच्यामध्ये 5 पाकळ्या घेऊन घेऊ. 1 2 3 4 5. आपल्याला इथे 5 पाकळ्या लागणार आहे, एक पराक्कण आणि असं बूड लागणार आहे. तर आपण हे कंप्लीट करून घेऊया फुलाला. हे फुल कंप्लीट करण्यासाठी आपल्याला इथे ग्लू गनची पण आवश्यकता लागणार आहे. तुमच्याकडे B7000चा ग्लू असेल तर तुम्ही वापरू शकता. इथे सर्वात पहिले आपण पराक्कण घ्यायचं आहे, जे आपण खाली हा जो तारेला दुमडलेलं होतं त्याला आपण आधी स्ट्रेट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. असं व्यवस्थित स्ट्रेट करून घेतलं सरळ. आता ही एक एक पाकळी आपल्याला घ्यायची आहे आणि इथे आपल्याला हाईट बघायची. पराक्कणची हाईट आपली एक किंवा त्याच्यापेक्षा थोडी कमी इंचेला आपण हे राहू द्यायची आहे. म्हणजे अशी पाकळी आपण केली की ही पाकळी अशी दिसेल. मग आता आपण ही पाकळी पहिली जॉईन करून घेऊया. त्याच्यासाठी लाल कलरची लोकर घ्यायची. आता पहिले आपण ही लोकर थोडी खाली सोडून या लोकरीला व्यवस्थित आपण एक फेरा मारून घ्यायचा आहे लोकरीचा, 1-2 असं पॅक करून घेतल्यानंतर आपण दुसरी पाकळी घ्यायची. तिला आपण ह्या पाकळीच्या वरती येऊ द्यायचं आहे. तिला पण आपण असं व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आहे लोकरीने. 1-2 फेरे मारून घ्यायचे लोकरीचे. आता थोडं थोडं फिरवत जायचं आहे आपल्याला फुलाला. आता इथे आपण तिसरी पाकळी जॉईन करू, त्याला पण आपण व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे लोकरीने, पॅक करून घ्यायचं आहे, टाईट करत जायचं आहे खाली. आता ही आपली चौथं पान, ते पण याच्यावरतीच येऊ द्यायचं आहे. त्याला पण आपण असं व्यवस्थित लोकरीच्या साईडने पॅक करून घ्यायचं आहे खालच्या साईडला. आता आपलं हे 5वं पान आहे. हे 5वं पान आपण इथे ॲड केलं आहे. त्याला पण आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं खाली. व्यवस्थित टाईट बांधत जायचं आहे आपल्याला लोकरीने. आता हे असं फूल आपण व्यवस्थित पाकळ्या बघून घ्यायच्या, व्यवस्थित आपल्या पाकळ्या आपण एकमेकांना बांधल्या आहे की नाही असं आपण पाकळ्या बघून घ्यायच्या आणि एकदा पुन्हा खालून आपण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे बूड. आता हे बूड पॅक केल्यानंतर थोडं फूल आपण असं वरच्या साईडला असं आपण दुमडून घ्यायचं आहे. आता हे पॅक झालं आपलं फूल. असं व्यवस्थित पॅक करायचं आहे. आता आपण या फुलाला थोडंसं आपण एक गाठ मारून घेऊया. इथे एक गाठ मारून घ्यायची. असं व्यवस्थित गाठ मारल्यानंतर हे जे खाली उरलेले धागे ते आपल्याला कट करून घ्यायचे. नंतर लास्टला व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. इथे आपण फेविग्लू लावून किंवा B7000चा ग्लूने आपण इथे चिटकून घ्यायचा. ह्या लोकरीला व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे. इथे आपण थोडंसं असं फेविग्लूने चिटकून घ्यायचं आहे.
2-3 फेऱ्या मारून घ्यायचं आहे. आता इथे आपण लोकर कट करून घ्यायची, तिला व्यवस्थित चिटकून द्यायचं आहे. लास्टचं टोक व्यवस्थित चिटकवायचं आहे. आता असं झाल्यानंतर ही जी उरलेली लोकर आहे तिला आपण कट करायची आहे. उरलेल्या लोकरीला कट करून घेतल्यानंतर हे जे खालचं बेस आहे ते असं दिसेल आपल्याला. आता ह्या फुलांना आपण असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता इथे प्रत्येक पाकळीजवळ आपल्याला इथे फेविक्विक म्हणते. आता इथे आपल्याला प्रत्येक पाकळीला ग्लूगनच्या साहाय्याने चिटकून घ्यायचं आहे. व्यवस्थित चिटकून घेतल्यावरती ह्या सर्व पाकळ्या एकमेकांवरती थोडंसं चिटकून घ्यायच्या आहे. थोडं थोडं ग्लू काढायचं आहे ग्लू गनने आणि हळूहळू व्यवस्थित प्रेस करून चिटकून घ्यायचं आहे. तुम्ही इथे आपण जे पराक्कण लावलं आहे ना, इथे मध्ये पण थोडासा ग्लू टाकायचा आहे. व्यवस्थित लावून घ्यायचं या पद्धतीने. आणि जे काही ग्लूगनचे आपल्याला हे धागे दिसतात ते आपल्याला काढून घ्यायचे. आता हे ग्लूगनने आपण व्यवस्थित चिटकवल्यानंतर आता ही जी उरलेली तार आहे हिला आपण कट करून घ्यायची. आता ही जी आपली उरलेली तार आहे हिला आपण कट करून घ्यायचं आणि आपण आधी हाईट मोजून घ्यायची याची व्यवस्थित, की आपल्याला ह्या बुडामध्ये टाकल्यावरती हे फूल व्यवस्थित साईजला बरोबर येते की नाही ते बघून घ्यायचं. इथे अजून थोडंसं आपल्याला कट करून घ्यायचे. ह्या तारी थोड्या थोड्या कट करून घ्यायच्या आहे. थोड्या थोड्या तारी आपण कट करून घेऊया. आता ह्या तार कट झाल्यानंतर हे उरलेले लोकरीचे धागे पण आपल्याला कट करून घ्यायचे. आता इथे आपण पुन्हा चेक करून बघायचं की आपलं हे बूड व्यवस्थित लावता येते की नाही. आता हे परफेक्ट बसतंय. आता इथे आपण ग्लू गन लावून आपण हे असं व्यवस्थित चिटकून घ्यायचं आहे ग्लू गनच्या साहाय्याने. आता आपण इथे पूर्णपणे व्यवस्थित ग्लू गनने या पूर्ण भागावरती ग्लू गन लावून घ्यायचं आहे. ग्लू व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पूर्ण स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत व्यवस्थित ग्लू लावून घ्यायचं आहे. आता हे जे बूड आहे त्याला याच्यामध्ये व्यवस्थित अटकून द्यायचं आहे. व्यवस्थित प्रेस करून द्यायचं आहे याच्यामध्ये. आता हे जे आपले
पानाचे टोकं आहे यांना पण आपल्याला थोडं थोडं ग्लू गन लावून चिटकून द्यायचं आहे. व्यवस्थित चिटकवत जायचं आहे. आता हे व्यवस्थित असं चिटकून घ्यायचं. लास्टला हे जे धागे आहेत ग्लू गनच्या स्टिकचे हे आपण व्यवस्थित काढून फिनिशिंग करून घ्यायचे. मी फिनिशिंग करून दाखवते. हे पहा, आपलं हे फूल रेडी झालं आहे. तुम्ही याला असं व्यवस्थित शेप देत जायचं आहे. जे पण कचरा वगैरे फुलावर असेल तो स्वच्छ करत जायचा. फिनिशिंग करून घ्यायची व्यवस्थित फुलाला. आता हे आपलं जास्वंदीचं फूल हे माळीसाठी आपण जे जास्वंदीचं फूल बनवलं आहे ते या पद्धतीने दिसेल. तुम्हाला याची साईज मोठी ठेवायची छोटी ठेवायची तर हे तुमच्या आवडीवर डिपेंड आहे. तर तुम्ही व्यवस्थित याला फिनिशिंग करून असे फुलं माळीसाठी बनवून घ्यायचे. तर मी हे फुलं आपण संपूर्ण बनवून रेडी तयार करते. मी हे आता आपले 5 फुलं तयार झाले हार बनवण्यासाठी. आता नेक्स्ट आपण फुलांना कसं जॉईन करायचं ते बघून घेऊया. पहिले आपण मध्ये असं फूल ठेवायचं आहे. असं मध्ये फूल ठेवल्यानंतर एक फूल असं येईल, दुसरं फूल असं येईल, तिसरं असं आणि हे चौथं. असे 5 फुलाची मिळून आपली ही माळ बनणार आहे. तर माळ बनवण्यासाठी आपण पुढे काय काय लागतं ते बघूया. इथे मी हे 3 फुलं जॉईन करून घेतले. हे मिडलमधलं आहे आणि 2 आपण जॉईन करणार आहोत. तर तुम्ही याच्यासाठी ह्या स्टीलची किंवा ही प्लास्टिकची नीडल वापरू शकता ज्याच्यात आपण लोकर सहज ओवू शकतो. तर इथे मी स्टीलची नीडल वापरते. त्याच्यामध्ये ही लोकर ओवून घ्यायची आहे. आता अंदाजे आपण लोकर मोठीच घ्यायची आहे आणि तिला कट करून घ्यायचं आहे. साधारण मी एवढी मोठी कापून घेतली आहे. याला गाठ मारायची गरज नाही आहे. आता हे बघा मी कसे फुलं जॉईन केले. हे जे मधलं फूल आहे त्याच्या 2 पाकळ्यांना इथे दुसऱ्या फुलाची एक पाकळी जॉईन केली म्हणजे असं ट्रायंगल होतोय. ह्या पद्धतीने ह्या 2 फुलांच्या पाकळींच्या मध्ये एक पाकळी जॉईन करायची आहे आणि ह्याच एका फुलाची एक पाकळी पुढच्या 2 फुलांच्या पाकळीच्या मध्ये येईल. म्हणजे एका फुलाची पाकळी ह्या 2 फुलांच्या मध्ये आणि ह्या त्याच एक फुलाची एक पाकळी पुढच्या 2 फुलांच्या पाकळींच्या मध्ये येईल. सेम ह्याच पद्धतीने आपल्याला ह्या साईडला करायचं आहे. फक्त एवढंच आहे, जेव्हा आपण असं फूल धरू तेव्हा हे असं होतं बऱ्याचदा खालच्या साईडने. तर तुम्हाला इथे हे 3 फुलांच्या पाकळ्या सोडून आपल्याला ह्या 2 पाकळ्यांच्या मध्येच आपल्याला फूल जॉईन करायचं आहे. ह्या 2 पाकळ्या वरती येतील आणि ह्या खालच्या 2 पाकळ्या खाली येतील. या पद्धतीने आपण फूल जॉईन करून घेणार आहोत. तर ह्या दोन्ही आता हे बराक्कन आपण साईडला करूया. आता हे जे आपले पॉईंट आहेत म्हणजे हे टोकदार आपण जे स्टिचेस घेतले आहेत त्याच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. तर हे पण 11. तर इथला जो 11वा पॉईंट आहे मिडलमधला हा आणि हा ह्या पाकळीचा ह्या खालचा हा, ह्या दोघांच्या मध्ये आपल्याला सुई घ्यायची आहे. खालच्या साईडने टाकायची. खालच्या पॉईंटमधून आपण सुई काढून
वरच्या पॉईंटमध्ये सुई घ्यायची आहे इथे. आता इथे ही सुई घेतली, ओढून घ्यायची आहे असं. आता आपण नेक्स्ट फूल घेऊया. या फुलाच्या आता ही जी पाकळी आहे, तुम्ही कोणतीही पाकळी चूज करू शकता. तर ह्या 11 पॉईंट, हे जे 11 पॉईंट आहेत ना त्यांचा मिडल 1 2 3 4 5 6 6, 11च्या मधला 6वा हा मिडल आहे. या मिडलच्या इथे आपण 1 2 3 4 5 6 मिडलच्या इथून आपण सुई खालच्या साईडला टाकायची. ही मिडल खालच्या साईडला टाकल्यानंतर या पद्धतीने आपण जवळजवळ ओढून घ्यायचे पानांना. खाली आपण जो दोरा सोडला आहे लोकरीचा त्याला आणि वरच्या दोऱ्याला असं व्यवस्थित टाईट धरून घ्यायचं आहे. थोडासा हा लोकरीचा दोरा आपण लहान करून घेऊ. आता इथं आपण बांधून द्यायचं आहे, गाठ मारायची. ही गाठ मारून घ्यायची अशी, या पद्धतीने पॅक मारायची. ह्या पद्धतीने आपलं हे फूल जॉईंट झाले. ओके. इथे तुम्ही 2 वेळेस आपण इथे सुईने शिवून घेऊया. परत इथल्या आता हे जे पान आहे तिथल्या मिडल साईडमधून आपण सुई टाकायची आणि या दोन्ही पानांच्या मिडलमधून सुई खालच्या साईडने टाकायची. या पद्धतीने आपण पॅक करून घेतले. आता हे लोकर कट करून घ्यायची आणि व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. पॅक गाठ मारायची. आता ही गाठ मारल्यानंतर ह्या जे लोकरीचे धागे उरलेले आहे यांना आपण हाईड करून घ्यायचे सुईच्या साईडने. आता हे जे टोकं आहे यांना आपण व्यवस्थित हे जे आपले फुलाची ज्या शेवटच्या पॉईंट आहेत त्याच्यामधून काढून घ्यायचे. तुम्ही ग्लूच्या साहाय्याने हे धागे कट करून चिटकून पण घेऊ शकता. आता हे लास्टला उरलेलं आपण कट करून घेऊ आणि इथे थोडासा ग्लू लावून नेहमी आपण जिथे धागा कट करतो तिथे नेहमी ग्लू लावून पॅक करून घ्यायचे. आता हे जसं सेम आपण इथे स्टिच केलं आहे, शिवलं आहे, सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसरं फूल लावणार आहोत. आता हे आपलं ही जी समोरची पाकळी आहे त्याच पाकळीला आपण मधल्या साईडने मधल्या टोकाच्या इथून सुई काढायची. थोडा धागा हा नेहमीच जास्तीचा सोडायचा आहे. आता या दोन पाकळ्यांना जॉईन करायचं आहे. इथे त्यांचे जे हे टोकं आहे शेवटचे, त्या शेवटच्या टोकातून सुई टाकायची. खालच्या पाकळीच्या पण शेवटच्या टोकातून सुई टाकून आपण सुई आणि लोकर ओढून घ्यायची. आता असं पलटून थोडं टाईट करत जायचं आहे. इकडचा दोरा आणि हा दोरा टाईट करून घ्यायचा आहे. थोडीशी आपण ही जी लोकर आहे तिला थोडंसं ओढून थोडी कमी करून घेऊया. झालं. आता हे इथे आपण गाठ मारून पॅक करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पॅक केल्यानंतर 2 गाठ मारून घ्यायच्या, व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. आता पुन्हा आपल्याला अजून एक तिथे सुईने शिवून घ्यायचे. खालच्या पाकळीतून वरच्या साईडला सुई काढून
पुन्हा दोन्ही पाकळ्यांच्या टोकांच्या मधून आपण सुई दुसऱ्या बाजूने पास करून घ्यायची. तर हे असं आपलं पॅक झाले. यांना इथे आपण लोकर कट करून घ्यायची. पुन्हा 2 गाठ मारून व्यवस्थित पॅक करून घ्यायचे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि काही चुकलं असेल तर क्षमा करा. आता पुन्हा जसं आपण इकडे हाईड केलं होतं लोकरीला, तसंच याला पण आपण हाईड करून घेऊया. आता हे कट करून घेतल्यानंतर हे बघा, ही अशी माळ आपली दिसते. आता इथे लास्टला इथे आपण हे मधलं फूल आहे ना, तिथे टोकाला आपण या पद्धतीची चेन करून घेऊ. स्लिप नॉट करून घ्यायची आहे. ही स्लिप नॉट झाली. आता हिला थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या साईडला पुन्हा आपल्या या पाकळीची ज्या फुलं आहेत, या फुलाची जी पाकळी आहे त्याचे हे जे 11 पॉईंट आहे त्याचा मिडल हा 6वा आहे. इथे आपल्याला 6व्या मिडलमध्ये 6 नंबरच्या टोकावरती आपण हा लूप जॉईन करून घ्यायचा आहे. स्लिप नॉटचा थोडा टाईट करून घ्यायचा. मागच्या साईडने असं टाईट येऊ द्यायचं आहे. आणि इथून आपल्याला आता 1 2 3 4 5 अशा 20 चेन करून घ्यायच्या आहे. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 20 चेन झाल्या आहे. आता पुन्हा आपल्याला या मिडलच्याच तिथे हुक टाकायचा आहे, हुक पास करायचा आहे आणि लोकर ओढून स्लिप स्टिच करून घ्यायची. स्लिप स्टिच झाल्यानंतर 1 चेन करायची आणि लोकर कट करून घ्यायची. लोकर कट करून घेतल्यानंतर आपण तिला खालच्या हुक पास करून खालच्या साईडने आपल्या साईडला ओढून घ्यायचं आहे, खालून खालच्या पाकळीकडे. आता इथे गाठ मारून इथे 2 गाठ मारून घ्यायचे आहे. आता पुन्हा याला आपण असंच पाकळीला हाईड करून घ्यायचं आहे. आता हे आपली माळ रेडी झाली आहे. तर ह्या माळेला इथे मी हे असे चेन करून आपण हा यू टाईप सर्कल करून घेतला आहे. तर तुम्ही जर तुमच्या घरच्या गणपतीला बनवत असणार तर तुम्हाला अंदाज घेऊन तुम्ही इथे चेन करून इथे तुम्ही बांधू शकता, किंवा इथे एक चेन आणि इथे एक चेन असा लांबीचा अंदाज घेऊन तुम्ही दोघे नॉट बांधून तुमच्या गणपती बाप्पासाठी हा हार माळ जास्वंदीची बनवून घालवू शकतात. हे ऑप्शनल आहे. इथे तुम्ही मणी किंवा सिंपल दोरी किंवा ह्या लोकरीचीच तुम्ही जर चेन बनवून लावली ॲडजस्टेबल तरी चालेल. फक्त इथून ते इथपर्यंत चेन बनवायची आहे. सेम तुमचा अंदाज बघून तुम्हाला किती मोठी चेन बनवायची आहे तर त्याच्यानुसार इथून ते इथपर्यंत आपण ती दोरी बनवू शकतो. आणि ऑप्शनमध्ये एक म्हणजे याला एक वेगळी दोरी, याला वेगळी दोरी, अशा 2 दोऱ्यांची चेन बनवून तुम्ही इथे गाठ मारून जसं आपण इथे बनवलं आहे ना सेम त्याच पद्धतीने इथे आपण स्लिप नॉट घेऊन दोरी बनवू शकतो. तुम्ही अंदाजे इथलं माप काढून घेऊ शकता. तुमच्या घरामध्ये तुम्हाला ही गणपती बाप्पासाठी पण माळ बनवू शकते, किंवा देवाऱ्यामध्ये तुम्हाला देवाऱ्याला लावण्यासाठी तुमचा देवारा छोटा असेल तर त्याच्या हाईटनुसार लांबीनुसार तुम्ही त्याला
लावू शकता किंवा आडवी आपण जेव्हा देव्हाऱ्याला माळ लावतो तर आडवी पण लावू शकतो किंवा तुम्हाला त्याचे हँगिंग साईडचे हँगिंग डोर हँगिंग पाहिजेल असेल तर हे पण फुलांचं जास्वंदीचं बनवू शकतो. फक्त ही माळ आपण अशी बनवली, आपल्याला फक्त फुलं खालच्या साईडनी ठेवून वरच्या साईडला एक फूल, मोती, फुलं असं बनवून तुम्ही हँगिंग वॉल हँगिंगला पण करू शकता डोर साईडच्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. ओम शांती.